संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले हादरवणारे फोटो समोर आलेले आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश होतोय। मराठा समाजाकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे, तर आरोपींनी क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आपल्याला या फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळतात। मराठा समाजाकडून आज बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। आरोपींनी क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा या हत्येप्रकरणी ओलांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो आता समोर आलेले आहेत। यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने चार्जशीट दाखल केली आहे। यामध्ये जवळपास 66 पुरावे 184 जबाब महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि हे सध्या प्रकरण न्यायालयामध्ये असतानाच आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत। संतोष देशमुख हत्येप्रकरणी दाखल केलेल्या चार्जशीटमधून आता हे फोटो देखील समोर आलेले आहेत। मनोज जरांगे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। भर चौकात 100 गोळ्या घाला, हत्येचे फोटो समोर येतात मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केलेला आहे। हे फोटो पाहताही येत नाहीयेत, पाहवतही नाहीयेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मनोज जरांगे यांनी भर चौकात या सगळ्या आरोपींना 100 गोळ्या घालाव्यात अशी मागणी केलेली आहे। त्यांच्या बोलण्यातून त्यांचा संताप व्यक्त होतोय। वाईट व्हिडिओ फोटो आले बघावं सुद्धा नाही वाटत। इतकं क्रूर हत्या या धने मुंड्यांनी पैशासाठी घडून आणली त्यांच्या हाताने। कारण खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा ही सामूहिक कट घडून आणणारा धनंजय मुंडे, याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। याला अटक केला पाहिजे फडणवीस साहेबांनी। इतके क्रूरपणानं या गँगवारने सुद्धा आत्तापर्यंत असला खून केला नसेल। तोंडात पर्यंत फोटो व्हायरल झाले। काय वाटत असेल देशमुख कुटुंबाला, आईला संतोषबाईच्या, लिकीला, लेकाला, भावाला, पत्नीला किती वाईट वाटत। आता मागणी ह्या आरोपींना भर चौकात घ्या फडणवीस साहेब, यांना उघडं करा, यांना फाशी द्या, 100 200 गोळ्या घालायला। हा तरच ही क्रूरता आणि खरंच फडणवीस साहेब म्हणून लोक पाठथापटी देईल तुमची। हलवून सुद्धा देणार नाहीत, हलवून। टोळीचं समर्थन करता काय? संतोष भाईच्या तोंडात क्रूर मारता आणि हसता। हा कुठं पैदाशी काढल्या असल्या, ह्या कुठं काढल्या? सुट्टी नाही, सुट्टी नाही। इथून पुढे तुम्ही नुसतं आता वाटा जा, आता आमचा मोर्चा तुमच्याकडे वळाला। या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यापासूनच संताप व्यक्त केला जात होता, मात्र आता धनंजय मुंडे यांनी स्वतःहून जेलमध्ये जावं, आरोपींच्या टोळ्या धनंजय मुंडे यांनी पोचलेल्या आहेत। मनोज जरांगे यांनी मुंडेंसंदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे। धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे भडकल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी, तेवचे त्यालाच पैसे पाहिजे होते। हे बाकीच्यांना पैसे खंडण्या खुण करायला लावले, पैसे त्याला पाहिजे होते। तो म्हणला ना चष्मा घालून मीडियाच्या समोर, धन्या हा मॅच फोडा, काय करत तुला, हा हाय हाय माय, आज का माजूर देऊन बोलत होता ना तो। काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेबांना? आणखी नुसती कमेंट टाकली फेसबुकवर एखाद्यानी तर त्याला वर्ष जेल भोगायला लावले। ह्याच्यावर 302चा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे। आमदारकीला, मंत्रिपदाला लात मारायला पाहिजे। धनंजय मुंडे स्वतः त्याच्यावर खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला। अजित दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पापाचे धनी होऊ नका, याला लात मारून बाहेर काढा, याला जेलात टाका। देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले आहेत, त्यामुळे मुंडे आणखी अडचणीत येणार का हा सवाल आता उपस्थित व्हायला लागलाय। देवगिरीवर या संदर्भातली तातडीची बैठक झाली। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, मुंडे तसेच फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली आहे। मंत्री धनंजय मुंडे आता राजीनामा देतील का हे पाहावं लागणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती ही महत्त्वाची बैठक झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होते। अजित पवारांच्या बंगल्यावर या बैठकीला अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे उपस्थित होते। सुमारे 1.5 तास या सगळ्यांमध्ये चर्चा झाली।
या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभम, आपण पाहतोय या घटनेला आता वेगळंच वळण येताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यभरामधून हळहळ व्यक्त केली जाते. असं असताना जी मागणी सातत्याने पहिल्यापासूनच सुरुवातीपासूनच होत होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिला जावा आणि त्यांनी स्वतःहून तो द्यावा अशी मागणी केली जात होती. मात्र तत्संदर्भात धनंजय मुंडे यांनी एकही वाक्य बोललेले नव्हते आणि आता काल देवगिरीवर याच संदर्भातली बैठक झाली असल्याचं समजतंय. जान्हवी, खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालपासूनच विरोधकांनी हा मुद्दा जोरदार उचलला होता की धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा आणि काल संध्याकाळी जे आहे फोटो आणि व्हिडिओ जे आहेत प्रसारमाध्यमांमध्ये जे आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. खरं तर अशी माहिती देखील मिळत आहे की 2 दिवसांपासूनच हे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते आणि देशमुख कुटुंबियांपर्यंत हे देखील फोटो व्हिडिओ पोहोचले होते. त्यांनी हे सर्व फोटो व्हिडिओ जे आहेत ते त्यांनी त्या दिवशी पाहिलेत आणि तेव्हापासून जे आहे कुठेतरी मोठ्या प्रमाणात हळहळ ही मस्साजोगमध्ये देखील पाहायला मिळाली होती आणि कुठेतरी आता धनंजय देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार अशा प्रकारचा घटनाक्रम हा दिसून येत आहे. कारण अर्थातच धनंजय देशमुख जे आहेत त्यांनी देखील अशी मागणी केली होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे. काल देवगिरीवर एक मोठी बैठक जी आहे ती पार पडली होती, ज्या बैठकीमध्ये स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शुभम, धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अर्थात, आणि आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज विरोधक कशा पद्धतीने आक्रमक होणार आहेत, कारण कालच हे सगळे फोटो समोर आलेत? अर्थातच सर्वात पहिला मुद्दा हाच उपस्थित होतो की हे फोटो आणि व्हिडिओ समोर कशा पद्धतीने आले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील काल आपली प्रतिक्रिया जी आहे ती सांगितली होती माध्यमांना की कुठेतरी आता त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि प्रचंड हैवान आहेत ही लोक. अशा प्रकारची 11 हत्या त्यांनी केलेल्या आहेत अशी देखील माहिती जी आहे ती समोर येत आहे. त्यामुळे हे फोटो आणि व्हिडिओ आणि कुठेतरी वाल्मिक कराडचे थेट संबंध धनंजय मुंडे यांच्यासोबतचे आणि धनंजय मुंडे हेच यांचे सर्वांचे पाठराखण आहेत का आणि कुठेतरी नैतिक याच्यावर त्यांनी राजीनामा दिला हवा अशाच प्रकारची मागणी जी आहे ती होत होती. 3 महिने या संपूर्ण प्रकरणाला होत आहेत आणि हे 3 महिन्यामध्ये होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांसाठी एक मोठा मुद्दा आणि विरोधक जरी असले तरी सत्ताधारी देखील यामध्ये एकत्रित आहेत. सर्व पक्षीय नेते जे आहेत यांनी आंदोलनं देखील केली होती, मोर्चा देखील केला होता, सभा देखील घेतली होती. त्यामुळे आता कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार हे स्पष्ट संकेत जे आहे राजकीय वर्तुळात दिसून येत आहेत. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस, काल देवगिरीवर पार पडलेली बैठक ज्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, स्वतः धनंजय मुंडे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली. नेमकं कालच राजीनामा झाला आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो चर्चेला जात आहे किंवा काल काही स्पष्ट संकेत जे आहेत धनंजय मुंडे यांना देखील देण्यात आलेले आहेत का राजीनाम्याबाबत. कारण की सरकारच्या अडचणींमध्ये महायुती सरकारमध्ये देखील वाढ होताना या सर्व प्रकरणांमध्ये दिसून येत आहे आणि कुठेतरी हे टार्गेट न करता हे प्रकरण स्पष्टपणे दिसून येत आहे की कशा पद्धतीत हे सर्व बीडमध्ये चालत होतं आजपर्यंत इतके वर्षांपासून. याचा नेमकं जसं सुरेश दस म्हणत होते आका कोण आहे अशा प्रकारची सर्व चर्चा जी आहे ही चर्चांना काल कुठेतरी पूर्ण विराम मिळालेला आहे. कारण की थेट पुरावे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि आजपासून पुराव्यांच्या मुद्द्यांवरच सर्व घडामोडी ज्या आहेत पुढच्या घडणार आहेत. फोटो समोर आलेले आहेत, व्हिडिओ समोर आलेले आहेत. सकाळी 10 वाजता जे आहे कामकाज सुरू होत आहेत. सत्ताधारी विरोधक एकाच ठिकाणी विधान भवन या ठिकाणी पोहोचणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आणि इथून अधिवेशनामध्ये आता विरोधक कशा पद्धतीने हा मुद्दा उचलतात, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. पण अर्थातच कुठेतरी अडचणी वाढलेल्या आहे आणि काउंटडाऊन सुरू झालेला आहे का हा देखील प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे. जान्हवी, अगदीच. मात्र आपण दुसरीकडे हेही पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना या सगळ्या प्रकरणामध्ये घेऊ नये असा इशारा देखील दिला जातो आहे आणि एकंदरच हे प्रकरण पाहता याला कोणतंही राजकीय वळण किंवा जातीयवादी वळण देऊ नये, तर माणुसकीच्या तत्वावरती हे प्रकरण हाताळावं अशी देखील मागणी केली जाते. अमनुष्य मारहाण जी झाली आहे त्यानंतर डायरेक्ट फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत आहे. अटक जी आहेत, जे आरोपी अजून ताब्यात नाही आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्याची, अटक करण्याची मागणी होत आहे आणि कुठेतरी राजकीय याच्यामध्ये दबाव येऊ शकतो किंवा शोध कार्यामध्ये असेल किंवा सगळी जी पथकं लागलेली आहेत CID असेल किंवा अजून काय असेल त्यांच्यावर कुठेतरी राजकीय दबाव येऊ शकतो. यासाठीच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि सोबतच शुभम, मी थोड्या वेळासाठी थांबवते. नुकतीच माहिती समोर येते मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही राज्यभरामधून होत होती आणि आता अखेर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यभरामधूनच होत होती. हे फोटो बाहेर आल्यानंतर ही मागणी अधिक तीव्र झाली होती, कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. मात्र सूत्रांकरवी जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे, मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, आता जी माहिती मिळते आहे, सूत्रांकरवी मिळणाऱ्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनाम्याचे आदेश दिलेत. अर्थातच जान्हवी, सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे राजीनामा जो आहे तो मागितलेला आहे धनंजय मुंडे यांचा. सूत्रांकडून अशी माहिती मिळते काल ही बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये कुठेतरी राजकीय वेग जो आहे तो आलेला आहे, अशा पद्धतीने चर्चा देखील सुरू होती आणि राजीनाम्याची मागणी जी आहे ती थेट झालेली आहे. त्यामुळे आज किंवा उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंतच धनंजय मुंडे हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात. सोबतच आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा देणार का ह्याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र हायकमांडकडनं जी आहे निरोप आलेला आहे आणि त्याच निरोपानुसार जे आहेत मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा मागितलेला आहे. कुठेतरी सरकारला देखील या सर्व प्रकरणातून कुठेतरी नुकसान होत आहे आणि कुठेतरी नैतिकतेच्या बळावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा नाही दिला, म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनीच हा राजीनामा देण्यात आलेला राजीनामा जो आहे तो मागितलेला आहे. आणि कुठेतरी चर्चा देखील अशीच होती की त्यांच्या राजीनामा बाबत जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील. पण अशी माहिती मिळत आहे की राजीनामा जो आहे तो मागण्यात आलेला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे नेमके आता कुठे आहेत? मुंबईत आहेत का? आज विधान भवन या ठिकाणी पोहोचणार आहेत का? आणि राजीनामा त्यांनी अजित पवारांकडे सुपूर्द केला आहे का किंवा करणार आहेत का? अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता समोर येत आहेत. आणि अर्थातच हे कुठेतरी काउंटडाऊन जे आहे, मी जसं म्हटलं होतं काउंटडाऊन सुरू झालंय का, तर अर्थातच काउंटडाऊन जे आहे ते सुरू झालेलं आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही याच्यावर जे आहे आपल्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर ही बातमी येणार की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे. नेमकी आता हालचाल कशी होणार? आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. सर्व मंत्रिमंडळ जे आहे याच ठिकाणी मुंबईमध्ये आहे. काही वेळातच इथे येण्यासाठी सुरुवात देखील होणार आहे. विरोधी पक्ष हे देखील या राजीनामा मागण्याबाबत काय प्रतिक्रिया देतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जान्हवी, अगदी शुभम, आपण पाहतोय आतापर्यंत धनंजय मुंडे या विषयावरती काहीही बोलले नाही. त्यांनी खरं तर आजाराचं देखील कारण सांगितलं होतं आणि या बोलणं टाळलं होतं आणि यावर करुणा मुंडे यांनी देखील वक्तव्य केलं होतं की ज्यावेळी त्यांना असं काहीतरी बोलावं लागतं त्यावेळी ते आजाराचं कारण देतात, असं करुणा मुंडे यांच्याकडून देखील म्हणण्यात आलं होतं. आणि आतापर्यंत त्यांनी राजीनाम्यावर बोलणं देखील टाळलं होतं. मात्र काल देवगिरीवरती जी चर्चा झाली त्यानंतर आता या तपासाला आणि प्रकरणाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थातच काल धनंजय मुंडे ज्यावेळेस विधान भवन या परिसरामध्ये आले होते त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. त्यांनी सांगितलं की त्यांना त्रास होत आहे, आजारी असल्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया जी आहे ते देऊ नाही शकत, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की 2 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त बोललो तर त्यांना त्रास होतो. तर आता एकीकडे त्यांचं वैद्यकीय आजार जो या ठिकाणी सुरू आहे ते आजारी आहेत असं देखील सांगण्यात येत आहे. पण आता कुठेतरी प्रतिक्रिया न देता थेट राजीनामा देतात का, अशा पद्धतीने एक घडामोड जी आहे ती देखील होताना दिसून येत आहे. राजीनामा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितलेला आहे. महायुतीचं सरकार आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित आहेत आणि त्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं कॅबिनेट मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावर कुठेतरी आरोप होत होते की यांचं काहीतरी कनेक्शन आहे वाल्मिक कराड यांच्या थ्रू आणि सर्व आरोपी जे आहेत हे कुठेतरी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत आणि त्याच कारणामुळे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा जो आहे तो दिला हवा धनंजय मुंडे यांनी. कुठेतरी अंजली दमाने असतील, सुरेश दस असतील किंवा अन्य सत्ताधारी आणि विरोधक आमदार असतील किंवा नेते मंडळी असतील यांच्याकडनं देखील मागणी जी आहे ती होत होती. आपण बघू शकतो या प्रकरणामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हेच वक्तव्य केलं होतं. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते असतील किंवा नेते आणि आमदार असतील यांच्याकडनं देखील हे सातत्याने सांगण्यात येत होतं की राजीनामा जो आहे तो आहे. कुठेतरी हे राजकारण सोडून कुठेतरी हे एक वेगळं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाला त्या जिल्ह्यातील, त्या गावातील, त्या तालुक्यातील लोकांसाठी आणि
देशमुख कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी कुठेतरी ही बाब जी आहे ती स्पष्ट होत होती. आंदोलन जे आहे ते देखील करण्यात येत होतं. याच्यामध्ये आता कायदेतज्ञ आणि सोबतच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे देखील आहेत. हा संपूर्ण खटला जो आहे सरकारी वकील म्हणून ते चालवणार आहेत. तर कुठेतरी असं देखील आता आहे की हा समजा राजीनामा देण्यात येतो तर हे आरोप स्पष्ट होतात. कारण की नैतिकता जरी असली तरी कुठेतरी स्वतःला आपल्याला काय वाटतं किंवा आपला स्वतःचा काही यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट किंवा अशा पद्धतीचं धनंजय मुंडे यांना काही वाटतं का आणि त्या भरोश्यावरच जे आहे किंवा त्याबाबत जे आहे राजीनामा देतोत का देणार का हे पाहणं होतं. पण कालच्या देवगिरीच्या बैठकीमध्ये जे आहे थेट मुख्यमंत्री यांनीच जे आहेत निरोप दिलेले आहेत. राजीनामा जो आहे तो मागितलेला आहे. आता नेमकं धनंजय मुंडे राजीनामा देतात का, कधी देणार, कोणाला सुपूर्द करणार, कशा प्रकारे सुपूर्द करणार, थेट अजित पवार किंवा मुख्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये तो राजीनामा पाठवतात की स्वतः येऊन देतात, त्यानंतर ते काही प्रतिक्रिया देतात का आणि ते सगळं झाल्यानंतर ते आपल्या घरी जातात की मुंबईमध्ये राहतात की अजून काही याच्यामध्ये घडामोडी होते यावर आपलं लक्ष असेलच. पण मात्र राजीनामा हा होणार आहे. काउंटडाऊन जो आहे तो आता सुरू झालेला आहे. जान्हवी, अगदी ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी म्हणाला शुभम की एकंदरच त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट मुळे त्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं टाळलं असावं का, किंवा जर राजीनामा दिला तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपला हस्तक्षेप आहे हे दिसून येईल म्हणून राजीनामा टाळला का, देणं टाळलं का, हा देखील सवाल इथे उपस्थित होतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं. कारण अशा पद्धतीची जेव्हा जेव्हा घटना घडलेल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा मंत्रिपदावरती राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे तेव्हा तेव्हा यापूर्वीही राजीनामे दिले गेलेले आहेत असं विरोधकांकडूनही वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरती खरं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं असं सगळीकडूनच बोललं जात होतं. मात्र आता जरी या विश्वासनीय सूत्रांकडून जरी माहिती मिळत असली की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे, धनंजय मुंडे हे राजीनामा देतात का, तो कोणाकडे सुपूर्द करतात हे देखील पाहणं महत्त्वाचंच असणार आहे. शुभम, अर्थातच जसं आपण म्हटलं ते राजीनामा देतात तर मुख्यमंत्र्यांकडे देतात, स्वतः येऊन देणार की त्यांच्या कार्यालयातील लोकांकडनं पाठवणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण ते आता मीडियासमोर येतात का, माध्यमांसमोर येतात का, की पाठीमागे राहून माध्यमांच्या अलिप्त राहून या सर्व प्रक्रिया करतात आणि ते कधी करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता कुठेतरी महायुती सरकारमध्ये जे आहे एक मंत्रीपद रिक्त होतं आणि एक मंत्री जो आहे त्यांना आता माघार घ्यावा लागत आहे. हे देखील संकेत जे आहेत ते स्पष्ट आहेत. कुठेतरी या सर्व प्रकरणाला राजकीय संबंध नसला तरी देखील राजकारणाशी संबंधित कुठेतरी महायुती सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत देखील वाढ होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की ज्या पद्धतीत आरोप होत होते की धनंजय मुंडे यामध्ये आरोपी आहेत, त्यांचा राजीनामा घेतला हवा, पण कुठेतरी आरोपी त्यांच्यावरचे आरोप अजून स्पष्ट झालेले नाही आहेत. त्यांच्यावर आरोप स्पष्ट न झाल्या कारणाने त्यानंतर जेव्हा त्यांचं वैयक्तिक एक जुनं प्रकरण आहे करुणा मुंडे, याच्यावर धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना 2 लाख रुपये महिन्याची पोटगी देण्यात यावी अशा पद्धतीत जो खटला जो आहे तो समोर आला होता आणि अशा पद्धतीचा न्याय जो आहे तो करुणा मुंडे यांना देखील देण्यात आला होता. तेव्हा विरोधकांनी असं सांगितलं की एका प्रकरणामध्ये आरोप सिद्ध नाही आहेत किंवा कुठेच नाव जे आहे ते धनंजय मुंडे यांचं स्पष्टता समोर नाही येत आहे, पण ज्या प्रकरणामध्ये समोर येत आहेत त्या नात्याने तरी त्यांनी राजीनामा देण्यात यावा. पण अशा पद्धतीची मागणी होत असताना थेट आता या प्रकरणामध्येच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. काल व्हायरल झालेले प्रसारमाध्यमांमधले फोटो आणि व्हिडिओ यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच हळहळ जी आहे काल रात्रीपासून सुरू होताना दिसून आली होती. आता देखील सकाळी मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांना भेटायला गेले होते आणि त्या ठिकाणी देखील त्यांना भावना ज्या आहेत त्या व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते, रडत होते ते, त्यांचे अश्रू जे आहेत ते अनावर होत होते. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा अत्यंत महत्त्वाची एक महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्त्वाची घडामोड असणार आहे आणि याच घडामोडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे. कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणाला अजून वेग येतो की नेमकं कशा प्रकारे हालचाली होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता जान्हवी, अगदीच धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीने बोलणं या राजीनाम्या संदर्भात टाळलेलं आहे त्याच पद्धतीने आपण पाहिलं आतापर्यंत अजित पवार यांना ज्या वेळी प्रश्न विचारले गेले त्यावेळी त्यांनी देखील या संदर्भातलं बोलणं टाळलेलं आहे. आणि एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस हे धनंजय मुंडे यांना या सगळ्यामध्ये प्रकरणामध्ये गोवू नका असं त्यांचा वारंवार इशारा देण्यात येत होता खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून. शुभम,
अर्थातच पक्षाची बाजू बघायला गेली तर यावर कोणीही वक्तव्य करणं आधीपासून जे आहे ते टाळलं होतं. मात्र 1.5 महिना आधी याच्यावर सर्वात पहिलं कोणी वक्तव्य केलं असेल आणि थोडक्यात पाठराखण म्हणता येईल ती करण्यात आली असेल तर ती छगन भुजबळ यांच्याकडनं पाठराखण जी आहे ती करण्यात आली होती. त्यांनी जे आहे त्यांच्यासाठी एक सकारात्मक वक्तव्य असं केलं होतं की जोपर्यंत सगळ्या गोष्टी सिद्ध होत नाही, जोपर्यंत आरोप जे आहेत कुठल्याही चार्जशीटवर असेल किंवा कुठल्याही FIR वर असेल धनंजय मुंडे यांचं थेट नाव येत नाही तोपर्यंत शुभम, त्यांच्या मी काही राजीनाम्याचा वेळासाठी प्रश्न आपल्याला कुठे येतो. थांबवते आहे. काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, माझा आवाज येतोय आपल्याला? हा येतो. जी, आतापर्यंत आपण ह्या प्रकरणाची जी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तीव्रता पाहत होतो. मात्र ज्या पद्धतीने हे फोटो आता सगळे समाज माध्यमांसमोर आलेले आहेत त्यानंतरची जी तीव्रता आहे ह्या प्रकरणाची ती जास्त भासू लागलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रच हळहळतोय. आपली प्रतिक्रिया? हे बरोबर आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे दोन गोष्टी समोर येतात. एक की बीड हे एक वेगळं सत्ता केंद्र म्हणून वागत होतं आणि त्या सत्ता केंद्राच्या केंद्रस्थानी हिंसा होती. लोकांना घाबरवून सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्या कब्जात करून घ्यायच्या. मग रेती असेल, खाण्याच्या तेलामधलं मिसळ असेल, हे भेसळ असेल, पासून तर जे संतोष प्रकरण झालं अवादा कंपनीचं पर्यंत ह्या गोष्टी ज्या आहे त्या स्पष्टपणे समोर दिसतात आहे. हे पॉलिटिकल हस्तक्षेपाशिवाय हे शक्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये स्पष्टपणे समोर येते की त्या कुटुंबामध्ये जी मुलं आहेत आणि त्यांची पत्नी आहे संतोष देशमुखांची, त्यांनी हे व्रण घेऊन आयुष्यभर जगायचं का, याची किंमत कोण देणार? म्हणून एखादी अशी ऍक्शन झाली पाहिजे. नुसता राजीनामा तर झालाच पाहिजे, पण नुसता राजीनाम्याने होणार नाही. अशी ऍक्शन झाली पाहिजे की पुन्हा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अशा पद्धतीची दहशत माजवणारी घटना जी आहे ती घडायला नको. अतिशय विदारक आहे, अतिशय मन हेलावणारे सगळे चित्र आहेत. कोणत्या यातनेतून तो व्यक्ती गेला असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि हे महाराष्ट्रात घडतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायराजाच्या महाराष्ट्रात घडतं, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडतं, संतांच्या महाराष्ट्रात घडतं. ही लाजिरवाणी संपूर्ण महाराष्ट्रासाठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर ही बेश्रमासारखं हे सरकार जे आहे त्याच्यावर काही प्रतिक्रिया देत नाही, उलट वाचवण्यासाठी पुढे येतात. हे जास्त दुःखदायक आहे, जास्त वेदनादायक आहे. याचा आम्ही निषेध करतो. काल विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस होता. तुमच्याकडून या संदर्भामध्ये विरोधकांकडून बोलणं करण्यात आलेलं आहे, प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काय भूमिका आज असणार आहे आपली? भूमिका कायम अशीच असणार आहे. ही फक्त विधानमंडळाच्या अधिवेशनापुरतीची भूमिका नाही. भूमिका ही कायमच असली पाहिजे. आणि सर्वात अपयशी गृहमंत्री जर कोणी असेल ज्याला मीडियाने फार डोक्यावर बसवलेलं आहे त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस. सर्वात अपयशी गृहमंत्री. महिला सुरक्षित नाहीत, सामान्य जनता सुरक्षित नाही, लोक धंदा करतात आहे राजकारणाच्या नावावर आणि या गृहमंत्री काहीही करू शकत नाही. इतकी असहाय्यता आजपर्यंत कुठल्याच गृहमंत्र्याची आम्ही पाहिली नाही. अगदीच. आणि आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही सुरुवातीपासूनच होत होती. नैतिकतेच्या मुद्द्यावर तरी का होईना त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलं जात होतं. आणि आता हे जे फोटो समोर आले त्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटायला लागले आहेत आणि हे प्रकरण खूप वेगाने आता पुढे जाते असं दिसायला लागले आहेत. हे फोटो येण्यापर्यंत वाट का बघावी लागली? असं आहे की बीजेपी आणि नैतिकता याचा काय संबंध आहे? बलात्कारी लोकांना वाचवण्यात येतं. आपटे आणि त्या बदलापूर मधल्या घटनेमध्ये लोकांना कशा बेल मिळाल्या? जोपर्यंत शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांनी डिझाईन केला इतका म्हणजे पडला तो, त्याला कशी बेल मिळाली? आणि आता कोरटकरला 18 तारखेपर्यंत संरक्षण कसं मिळतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला कसं संरक्षण मिळतं? कुठे ना कुठे इथे तरी प्रशासनाचा हस्तक्षेप असल्याशिवाय, वरदस्त असल्याशिवाय या गोष्टी शक्य आहे का? त्यामुळे नैतिकता आणि बीजेपीचा काही संबंध नाही आहे, दूरदूरपर्यंत काही संबंध नाही आहे. यांना जनतेने आता धडा शिकवण्याची गरज आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं विरोधी पक्ष आपली भूमिका, स्ट्रॉंग भूमिका घेतोय. पण आता जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की कशा पद्धतीच्या लोकांच्या पाठीची जनता उभी राहिली आहे. अगदीच. धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतो आहे की आता खरंच धनंजय मुंडे राजीनामा देणार का हे पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून तरी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश निघाल्याची सूत्रांकरवी माहिती मिळते. तर पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे जातोय. शुभम, आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधक महाविकास आघाडी कोणत्या पद्धतीने आता या सगळ्या प्रकरणाला विरोध करणार आहे?
अर्थातच जान्हवी, या सर्व गोष्टींचा घटनाक्रम जो आहे तो पाहायला गेलं तर सर्वात आधी हत्या होते. हत्येनंतर जे आहे सुरेश धस हे पहिलं अधिवेशन जे होतं महायुती सरकारचं नागपूर अधिवेशनामध्ये संपूर्ण घटनाक्रम या हत्येचा सांगतात आणि कुठेतरी हा घटनाक्रम ऐकूनच जो आहे काटे जे आहेत ते अंगावरचे येत होते आणि त्यानंतर आज फोटो व्हिडिओ जे आहेत ते देखील समोर आलेले आहेत. सत्ताधारी विरोधक हे एकत्रितपणे सभा घेऊन मोर्चे काढलेत. देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी देखील गेले होते आणि या गोष्टीची मागणी जी आहे ती सातत्याने होत होती आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने होत होती. हा प्रवास जो आहे 3 महिन्याचा एकंदरीतच लक्षात घेतला तर जशा पद्धतीत आपण सांगितलं विचारलं अतुल लोंढे यांना की फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच या घडामोडी होत आहेत का, तर तशाच पद्धती चित्र जे आहे ते स्पष्ट होत आहे. समजा हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आले नसते तर मग आजची सकाळ जी आहे जी सूत्रांकडून माहिती मिळत आहे की मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे आणि त्यानंतर काल जी बैठक जी आहे ती देखील आतापर्यंत झाली नव्हती आणि ती देखील काल झालेली आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेवर हे फोटो आणि व्हिडिओ नेमके आले कुठून ही जरी एक मोठा प्रश्नचिन्ह असला तरी मात्र या फोटो आणि व्हिडिओनी या संपूर्ण प्रकरणाला एक मोठं वळण जे आहे ते आलेलं आहे. एक मोठा वेग जो आहे या प्रकरणाला मिळालेला आहे. विरोधकांसाठी आजची हीच मागणी असेल की त्यांनी ताबडतोब राजीनामा देण्यात यावा. विधानभवन परिसरामध्ये मी आहे, अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि ज्या ठिकाणी ज्यावेळी विरोधक या ठिकाणी पोहोचतील त्यावेळेस त्यांचं हेच मागणं असणार आहे की ताबडतोब धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांचा राजीनामा जो आहे तो त्यांनी जाहीररित्या जो आहे तो द्यावा. सर्व प्रसारमाध्यमांच्या समोर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे किंवा अजित पवारांकडे, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व जे अजित पवार आहेत त्यांना तो जो आहे सुपूर्त करावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती देखील होऊ शकते असं सूत्रांकडनं कळत आहे. नेमका आजचा दिवस या विधिमंडळांमध्ये कसं गाजणार आणि कुठेतरी या सर्व प्रकरणामुळे जे आजचे कामकाज आहेत त्याला देखील विलंब होऊ शकतो किंवा आजचं कामकाज उद्यावर देखील ढकलण्यात येऊ शकतं अशी देखील माहिती जी आहे ती मिळत आहे. त्यामुळे नेमकं धनंजय मुंडे यांचं काउंटडाऊन जे आहे राजीनाम्याचं ते सुरू झालेलं आहे. कोणत्याही क्षणी मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे अशा प्रकारची बातमी देखील समोर येऊ शकते. पण अंजली दमानिया यांनी वक्तव्य केलं होतं की 3 मार्च 2025 धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि कुठेतरी ते देखील खरं ठरताना दिसून येत आहे कारण की त्यांच्याकडे देखील अजून अनेक असे पुरावे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. अंजली दमानिया यांनी हे फोटो जे आहेत फोटो आणि व्हिडिओ 2 दिवस आधीच बघितलेले होते अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली होती आणि त्याचमुळे कुठेतरी याला वळण जे आहे एक वेगळं मिळालेलं होतं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा, नवीन सरकारमध्ये एक मंत्री जो आहे पुन्हा एकदा बॅकफूटवर येताना आपल्याला दिसून येणार. अगदीच. मात्र काल जी देवगिरीवरती बैठक झाली या बैठकी दरम्यान काय काय चर्चा झाली हे समोर आलंय का? अर्थातच आतली कुठली चर्चा जरी समोर आली नसली तरी एवढंच आहे की मागणी जी आहे राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्यासमोर केलेली आहे. 1.5 तास ही बैठक झाली होती. या 1.5 तासाच्या देवगिरीवर झालेल्या बैठकीमध्ये स्वतः अजित पवार होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, सुनील तटकरे होते, प्रफुल्ल पटेल होते आणि धनंजय मुंडे होते. इतरही पक्षातले काही महत्त्वाचे लोक होते पण प्रमुख जी आहेत हीच लोक होती आणि या सर्वांमध्ये चर्चा जी आहे ती झाली होती. याबद्दल धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी जी आहे ती देखील करण्यात आली होती की नेमका त्यांना काय त्रास होत आहे यावर देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारलेलं होतं आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कशा पद्धतीने घडला आहे याचं देखील वक्तव्य जे आहे धनंजय मुंडे यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं असावं याला आपण नकारू शकत नाही. नेमके वाल्मिक कराड यांच्यासोबतचे संबंध काय होते, कशा प्रकारे होते आणि ज्या प्रकारे सांगण्यात येत होतं की अशाच पद्धतीने 11 हत्या झालेल्या आहेत त्याबद्दल देखील काही माहिती दिलेली आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. ज्या पद्धतीने मारहाण झाली आहे, आधी पाईपनी मारण्यात आलं होतं, नंतर रॉडनी मारण्यात आलं होतं आणि या सर्व वेळेस जे आहेत मजा घेत होते सर्व जे हत्या करणारे लोक होते मजा करत होते, त्यांना हसत होते, ते सेल्फी व्हिडिओ घेत होते. त्यामुळे कुठेतरी अमनुष्य मारहाण जी झाली होती. सोबतच हा देखील प्रश्न उपस्थित होतो की हे सर्व आरोपी जे आहेत जे आज अटकेमध्ये आहेत हे नेमके मनुष्य होतेत का आणि इतक्या प्रकारची मारहाण झाल्यानंतर देखील त्यांना देखील काही वाटलं नाही का की त्यांना कुठला मानसिक आजार होता की एका मनुष्यासोबत आपण असा छळ करतोय आणि ते पण कुठल्या तरी अशा प्रकरणी खंडणीचं हे प्रकरण होतं अशी माहिती जी आहे ती मिळत होती. त्यामुळे नेमकं वाल्मिक कराड यांच्या पुढे त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणाचीच चालणार नाही अशा प्रकारे कुठेतरी गुंडगिरी जी आहे ती सुरू होती आणि या गुंडगिरीला वाव देणारं नेमकं कोण होतं, कोणाच्यामुळे आणि कोणाच्या बळावर हे सगळं होत होतं असे अनेक प्रश्न जे आहेत ते उभारले जात होते. याच प्रकरणी जे आहे याला एक आता अशा पद्धतीने वळण मिळालेलं आहे की धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व जे आहे किंवा भवितव्य आणि भविष्य हे कुठेतरी आता
आता धोक्यात आलेला आहे आणि नैतिकतेच्या आधारावर आजपर्यंत राजीनामा न दिलेले धनंजय मुंडे आता मुख्यमंत्र्यांचं तरी ऐकतात का आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द ते पाळतात का? राजीनामा देणार तर कधी देणार, कशा पद्धतीत देणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. जान्हवी, अगदीच. शुभम, आपण जसं म्हणालात की या प्रकरणामुळे आता ज्या 11 हत्यांचं जे प्रकरण तुम्ही म्हणतात तेही समोर येईल, आणखीही काही लागेबंदे असू शकतात असं आता एकंदरच या प्रकरणावरून दिसून आलेलं आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे तो क्रूरपणा सामान्य माणूस करू शकणार नाहीये. त्याच्यासाठी तेवढेच तयार झालेले, तावून सुलाखून त्यातून निघालेले ते आरोपी आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि कारण 11 हत्या जसं पद्धतीने तुम्ही म्हणता आहेत त्या पद्धतीनुसार आणि आणखीही काही खंडणी वगळता आणखीही अनेक गुन्हे त्यांच्या नावावरती असतील, वाल्मिक कराडच्या नावावरती असतील आणि एकंदरच आता धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे निकटवर्तीय. खरं तर त्यांनी असंही बोलताना म्हटलं होतं की वाल्मिक कराडशी आपला संबंध आहे मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नाही. मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडे यांना अख्ख्या राज्यभरातूनच त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि याच दिवशी खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे धनंजय मुंडे राजीनामा देणार का. शुभम, मी पुन्हा एकदा तुमच्याशी जोडली जाईल, तुम्ही असंच थांबात. आपल्यासोबत संदीप क्षीरसागर जोडलेले आहेत. संदीपजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय आवाज. आतापर्यंत म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुम्ही या घटनेसंदर्भात आवाज उठवत होतात आणि आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर, हे फोटो समाज माध्यमांसमोर आल्यानंतर या घटनेची तीव्रता कैकपटीने वाढलेली दिसते आहे. आपली प्रतिक्रिया? नागपूरच्या अधिवेशनापासून आम्ही जे काय अधिवेशनात सगळ्या गोष्टी मांडल्या किंवा सर्व आमदारांनी तिथं विषय मांडल्यानंतर जी परिस्थिती आम्ही सांगितली, जी घटना आमच्या जिल्ह्यामध्ये घडली ती आम्ही लोकांकडून ऐकून घेतली, तीच आम्ही वस्तुस्थिती सांगितली. आणि आपण जर बघितलं तर जी चौकशी समिती आपण नेमली होती त्याच्या चार्जशीट मध्ये त्याचप्रमाणे ते क्रम आलेले सगळे. आणि ही गोष्ट बघा, एखाद्याने ऐकणं किंवा आता जेव्हा काल चार्जशीट मधून हे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी जेव्हा हे मीडियावरती फोटो बघितले, सोशल मीडियावरती फोटो बघितले तर त्यांच्या भावना आता आवरत नाहीत लोकांच्या. काल रात्री 1-2 वाजेपर्यंत मी काल रात्री 12:30 वाजता एसपी साहेबांना बोललो, लोकांशी मी चर्चा करत होतो. आज बीड जिल्हा त्यांनी बंद ठेवलाय. परत काही चुकीची गोष्ट होऊ नये, लोकांना आवरतं खूप अवघड जाईल आता तिथे. खरंय, खरंय. ज्या पद्धतीने हत्येनंतर पडसाद उमटले होते त्यापेक्षा जास्त आता त्या हत्येची तीव्रता वाढल्यामुळे पडसाद उमटणार आहे. मात्र संदीप, जे आपण पाहतोय की आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केवळ मागणी केली जात होती, त्या संदर्भात कोणतंही पाऊल उचललं जात नव्हतं. मात्र आता सूत्रांकरवी जी माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, धनंजय मुंडे यांनी खरं तर नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा देणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी ते तसं केलं नाही असं बोललं जात होतं. महाविकास आघाडीकडून देखील बोललं जात होतं. संदीपजी, हे बघा, आता त्यांना नैतिकता आहे की नाही आता मला काही कळत नाही, पण त्यांचा राजीनामा हा घेतला पाहिजे आता सरकारने. कारण का आपण 3 महिने झालं पहिल्यांदा बघतोय की महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण झाल्यानंतर 3दा सर्वच पक्षाचे आमदार बोलतात. खासगीमध्ये आम्ही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना बोलतो, ते सुद्धा म्हणतात राजीनामा घ्यायला पाहिजे. का उशीर करतात ते लक्षात येत नाही. जी, अगदीच. आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काय भूमिका असणार आहे आपली आज? नाही, ह्या विषयावरती सभागृहामध्ये सर्वच लोक बोलणार आहेत. हे जे काही फोटो हे ते व्हायरल झालेत किंवा परिस्थिती जी जिल्ह्यामध्ये आहे, समजा हे इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू होऊन जाईल आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आता परत लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल की ह्यांच्या ह्या मंत्रिपदाचं कुठं ना कुठं तरी श्रेय. हे जी घटना घडली, तुम्ही फोटो जर बघितले होते तर दात काढून हसतात येते पोरं. म्हणजे त्यांना हे माहिती होतं की आमच्या वरती कुणीतरी आहे, वाल्मिक कराड एवढा मोठा नाहीये, आमच्या वरती कुठंतरी आहे आणि पहिले सुद्धा गुन्हे केल्यानंतर हे सगळेच गुन्हेगार आहेत, सारखं गुन्हे करून सुटलेले, ह्यांचं श्रेय आहे त्यांना. म्हणून त्यांना भीती बिलकुल नव्हती. तुम्ही जर फोटो जर बघितले असेल, आपल्याला राग येतो पण ते हसतात त्या फोटोमध्ये. म्हणून ह्यांना तर पहिले सगळ्यांनाच फासावर सोडवलं पाहिजे आणि ह्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. संदीपजी, ह्या फोटोंचीच म्हणजे आता आपण पाहतोय की इतके दिवस हे प्रकरण सुरू आहे, वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, एक आरोपी अजूनही फरार आहे. संदीपजी, मी काही वेळा नंतर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. एक ताजी घडामोड आपल्या समोर आलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदर्भातली ही ताजी घडामोड आपल्या समोर येते आहे. काळ्या चारचाकीमध्ये 19 महत्वाचे पुरावे सापडलेले आहेत आणि आत्ताच्या या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदर्भातली ही ताजी घडामोड
समोर येते आहे. काळ्या चारचाकीमध्ये 19 महत्वाचे पुरावे या हत्येसंदर्भातले सापडलेले आहेत आणि हळूहळू आता या प्रकरणाला अधिक वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले महत्वाचे 19 पुरावे एका काळ्या गाडीमध्ये सापडल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यामुळे ही गाडी नेमकी कोणाची आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले अनेक पुरावे आतापर्यंत समोर आलेले आहेत. चार्जशीटमध्ये अनेक पुरावे जोडले गेलेले आहेत. काही फोटोज समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे ठोस आरोपींविरोधातला पुरावा मिळालेला आहे आणि आत्ताची जी ताजी घडामोड आहे त्यानुसार 19 पुरावे या हत्या प्रकरणातले समोर आलेले आहेत. या पुराव्यामध्ये काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण पुन्हा एकदा संदीपजी क्षीरसागर यांच्याकडे जातोय. संदीपजी, माझा आवाज येतोय? काही कारणामुळे संदीप क्षीरसागरजी यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मात्र आपण पाहतोय की 19 नवीन पुरावे आता हाती सापडलेले आहेत. या पुराव्यांमध्ये काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काळ्या चारचाकीमध्ये ही गाडी आपण पाहतोय, या गाडीमध्ये हे 19 पुरावे सापडलेले आहेत. काळ्या चारचाकीमध्ये 19 पुरावे सापडलेले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता अधिक वेग आल्याचा पाहायला मिळतोय. ज्या हत्ये प्रकरणासंदर्भातले अनेक पुरावे या चार्जशीटमध्ये जोडले गेले होते, त्यानंतर या हत्येच्या घटनाक्रमाचे फोटो देखील समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. त्यानंतर आता हे आणखी 19 महत्त्वाचे पुरावे हाती सापडले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात ही बातमी महत्त्वाची घडामोड समोर येते. काळ्या चारचाकीमध्ये जवळपास 19 महत्त्वाचे पुरावे सापडलेले आहेत. सीआयडीच्या तपासामध्ये आरोपी सुदर्शन घुलेची गाडी महत्त्वाची ठरलेली आहे आणि ही काळी गाडी सुदर्शन घुलेची असल्याचं आपल्या समोर येत आहे. आरोपीने वापरलेले 3 मोबाईल सापडलेले आहेत. व्हिडिओ आढळून आलेला आहे. काळ्या काचांचे 2 गॉगल्स त्या ठिकाणी सापडलेले आहेत. तर सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचं काळं रंगाचं जॅकेट देखील या स्कॉर्पिओमध्ये सापडलेलं आहे. 6 आरसी बुक या गाडीमध्ये सापडलेले आहे. सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, तर 41 लांबीचा पाईप देखील, लोखंडी पाईप जो होता ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेलं हत्यार होतं ते देखील सापडलेलं आहे. रक्ताचा डाग असलेलं सीट कव्हरचा तुकडा देखील या ठिकाणी सापडलेला आहे. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अमीर, आपण पाहतोय की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही ताजी घडामोड 19 महत्त्वाचे पुरावे या सुदर्शन घुलेच्या गाडीमध्ये सापडलेले आहेत. दाखल केला होता त्या चार्जशीट मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या जी झाली होती, जे काळी स्कॉर्पिओ होती त्यातच सीआयडी एसआयडी ला 19 पुरावे भेटले होते. सुदर्शन घुलेची एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ होती, त्याच्यात 19 त्यांना पुरावे भेटले. मोबाईल भेटले होते, काही सिम कार्ड, काही पॅन कार्ड आहेत, आधार कार्ड आहेत, काही जॅकेट आहेत, असे प्रकारचे अनेक पुरावे त्या गाडीत त्यांना भेटलेले आहेत. पाईप होता, लोखंडी पाईप होता, त्याच्यात लोखंडी पाईपला जरा क्लच वायर बसून तयार करण्याचे एक प्रकारचा हत्यार त्याच्यात सापडलेला आहे. विशेष म्हणजे जाणवी जर आपण बघितलं तर जे काही पुरावे होते एसआयडी आणि सीआयडी ला त्या स्कॉर्पिओ मध्ये सापडले हे आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे. जी आमिर, हे जे 66 पुरावे चार्जशीट मध्ये सापडलेले आहेत, म्हणजे चार्जशीट मध्ये जे 66 पुरावे दाखल करण्यात आलेले आहेत आणि 184 जबाब आपण म्हणतोय मगासपासून, तर हे 66 पुराव्यांपैकीच हे 19 पुरावे आहेत का? 19 पुरावे जे म्हणजे जान्हवी जे 1400 पानाचं चार्जशीट दाखल केलेलं आहे त्याच्यातच हे पुरावे पण आलेले आहेत. म्हणजे एसआयडी आणि सीआयडीनी हे पुरावे त्याच्यात नोंदलेले आहेत. ही गाडी सुदर्शन घुलेची असल्याचं आता समोर येत आहे. या प्रकरणी आता तपासणीला कशा पद्धतीने वेग आलेला आहे? तपास म्हणजे हे जे गाडी आहे सुदर्शन घुलेंची, ते एसआयडी आणि सीआयडीनी पहिल्याच ताब्यात घेतली होती. ते ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हे 19 प्रकारचे जे पुरावे समोर आले ते काढले होते बाहेर. पण आपण जेव्हा चार्जशीट दाखल झाली, चार्जशीटची स्टडी केली, त्या चार्जशीट मध्ये आपल्याला कळालंय की स्कॉर्पिओ गाडीतच आपल्याला 19
जे पुरावे होते ते सीआयडी आणि एसआयडीला सापडले. अगदीच अगदीच. धन्यवाद आमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. ज्या पद्धतीने आपण ही बातमी पाहतो आहे की हे 19 महत्त्वाचे पुरावे या गाडीमध्ये सापडले होते आणि जे 66 पुरावे चार्जशीटमध्ये जोडले गेलेले आहेत त्या 66 पुराव्यांपैकीच हे 19 पुरावे आहेत आणि 19 पुरावे एकट्या एका सुदर्शन घुलेच्या गाडीमध्ये सापडले होते. सीआयडीच्या तपासामध्ये आरोपी सुदर्शन घुलेची गाडी महत्त्वाची ठरलेली आहे कारण ज्या रॉडने मारलं गेलं होतं, जे हत्यार म्हणून वापरलं गेलं होतं, तो लोखंडी रॉड सापडला होता. रक्ताचा डाग लागलेला गाडीचा सीट कव्हरचा तुकडा त्या ठिकाणी सापडला होता. हे महत्त्वाचे 19 पुरावे हे सुदर्शन घुलेच्या गाडीमध्ये सापडले होते आणि त्यामुळे सीआयडीच्या तपासाला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर जे 66 पुरावे चार्जशीटमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्या 66 पुराव्यांपैकी महत्त्वाचे 19 पुरावे हे सुदर्शन घुलेच्या गाडीतच सीआयडी तपासामध्ये सापडलेले आहेत. तर ही सुदर्शन घुलेची स्कॉर्पिओ आहे काळ्या रंगाची आणि या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्येच सीआयडीना हे 19 पुरावे जवळपास सापडले होते. याच्यामध्ये 2 व्हिडिओ देखील होते मारहाण करतानाचे आणि त्यासोबतच लोखंडी रॉड होता, जॅकेट होतं, आरसी बुक काही जवळपास 5 ते 6 सापडलेले आहेत आणि अर्थात रक्ताने डागाळलेला एक सीट कव्हरचा तुकडा देखील याच गाडीमध्ये पोलिसांना सापडला आणि त्यानुसार पोलिसांनी तपास घेतला असता आता अंतिम समोर आलेला आहे की ज्या आरोपींवरती आतापर्यंत आपण म्हणत होतो की यांनीच हत्या केलेली आहे ते अगदी ठोस पुराव्यानिशी आता साबित झालेलं आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीने त्यांचे हे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत, त्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली होती ते फोटो ते व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये आलेले आहेत आणि या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटायला लागलेले आहेत. आज बीड बंदची हाक बीडवासियांकडून देण्यात आलेली आहे आणि अर्थात राज्यभर हा आक्रोश उमटणार आहे. तर सूत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्री राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही असल्याची सूत्रांकरवी माहिती मिळतेय. धनंजय मुंडे मात्र राजीनाम्यासाठी राजी नव्हते, मात्र आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. काल देवगिरी बंगल्यावरती बैठक झाली होती. या बैठकीमध्ये अजित पवार होते, प्रफुल्ल पटेल होते, धनंजय मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचले होते आणि या बैठकी दरम्यान ही चर्चा झालेली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक पुरावे सापडल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. तर या बैठकी दरम्यान काल जी देवगिरीवरती बैठक झाली होती या बैठकी दरम्यान काय काय घडलंय पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडे यांच्याशी बोलले. रात्री फडणवीस यांनी चर्चा केली, राजीनामा द्या असं फडणवीस म्हणाले. अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडेंची कानउघडणी केली. हत्येचे फोटो समोर येताच देवगिरीवर काल ही बैठक झाली. तर आपण हीच ती सुदर्शन घुलेची काळी गाडी पाहतोय, स्कॉर्पिओ पाहतोय, ज्या स्कॉर्पिओमध्ये जवळपास 19 पुरावे हे सापडलेले होते, सीआयडीला सापडले होते आणि त्यामुळे त्यांच्या तपासाला वेग आला होता. ही गाडी महत्त्वाची ठरलेली आहे या तपासामध्ये. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना राजीनाम्याचे आदेश देण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती देखील मिळते आहे. मुख्यमंत्री या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते, मात्र धनंजय मुंडे राजीनाम्यासाठी राजी नव्हते अशी देखील सूत्रांकरवी माहिती मिळते. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची विश्वसनीय सूत्रांकडून जय महाराष्ट्राला माहिती मिळते. धनंजय मुंडे आता काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद आता धोक्यात आलेलं आहे. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वारंवार विरोधकांकडून देखील केली जात होती, संपूर्ण राज्यभरामधून देखील केली जात होती. मात्र ज्या पद्धतीने हे फोटो समोर आलेले आहेत त्यावरून ही मागणी तीव्र झालेली आहे.